हिंदी सक्ती विरोधामध्ये चिमुरडे सुद्धा आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। मनसेने हे आंदोलन केलेलं आहे। संदीप देशपांडे थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधत होते आणि पालकांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये मोठा प्रतिसाद दिल्याचं सांगत होते आणि आता चिमुकल्यांनी सुद्धा या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे। माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर या ठिकाणावरून थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। देवेंद्र, मनसेच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया? आपल्याला माहिती आहे की राज्यात सध्या हिंदी सक्तीकरणाचा विरोध जो आहे विषय जो आहे तो गाजतोय। मनसेने याला तीव्र विरोध केलेला आहे आणि गेल्या काही दिवसापासून मनसेने त्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आजपासून मनसेने ठिकठिकाणी मुंबईत अशा पद्धतीने सह्यांची मोहीम राबवलेली आहे। यावेळी मी दादर परिसरामध्ये आहे आणि आपण एका शाळेच्या बाहेर आपण बघतोय की सह्यांची मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की पालक असतील ते देखील प्रतिसाद देतात, विद्यार्थी देखील प्रतिसाद देतात आणि या ठिकाणी ही सगळी सह्यांची मोहीम जी आहे ती राबवली जाते। विद्यार्थी देखील बाहेर येऊन या ठिकाणी सही करताना पाहायला मिळतात। मनसेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, आपण बातचीत करूया। मला सांगा, विद्यार्थी देखील बाहेर येतात आणि या ठिकाणी सही करतात। विद्यार्थी परत पालक हे सगळेजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये, या विरोधामध्ये त्यांचा जो राग आहे ते व्यक्त करण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आम्हालाही या हिंदी सक्तीच्या विरोधात व्यक्त व्हायचं आहे। तुम्ही काहीतरी याच्या विरोधात तुम्ही एखादा कार्यक्रम घ्या। तर सह्यांची मोहीम आम्हाला राबवायला सांगितलेली होती। पालकांच्या म्हणण्याप्रमाणे मराठी जनतेच्या आणि सत्तेमध्ये बसलेल्या बोलतात ना आपण, काही जे लोक आहेत त्यांच्या पण मनातले फक्त ते बोलू शकत नाही, तो त्यांच्या मनातला विचार आम्ही इकडे तो राबवतोय। या ठिकाणी आपण बघतोय की काही विद्यार्थी देखील आलेली आहेत, मुलं देखील आलेली आहेत आणि ती या ठिकाणी सही करताना पाहायला मिळतात। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मला सांग, तू या ठिकाणी सही करतोय, काय तुला म्हणायचं? या ठिकाणी तू आलाय तुझ्या शाळेच्या बाहेर, या ठिकाणी या फलकावरती येऊन तू सही करतोय। हिंदीची जी सक्ती होते त्या संदर्भात ही सगळी जनजागृती मनसेकडून करण्यात येते। तू देखील आलाय, सही करतोय, काय सांगायचं? मी काय नाही सांगू शकतो। बरं, तू सांग, तू या ठिकाणी हिंदी खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या याच्यासाठी, कारण की आता जर आम्ही कम्युनिकेट करायचंय पीपलसाठी तर हिंदी खूप इम्पॉर्टंट आहे। बरं, आपण मुलं बघतोय, त्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया ऐकतोय। त्यासोबत जर या ठिकाणी बघितलं तर पालक देखील पाहायला मिळतात आहे। पालक देखील या सगळ्या सह्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी पालक देखील सही करतात आहे आणि त्यांचं जे मत आहे ते या ठिकाणी मांडतात आहे। मला सांगा, काय सांगायचं तुम्हाला या सगळ्या जी काही सक्ती केली जाते हिंदीची त्या संदर्भात? हिंदी सक्ती म्हणजे आता मुलांवर हे एक जे अवघड दडपण येणार आहे, लहान मुलांना मराठी भाषा, इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, आणि मराठी आणि हिंदीमध्ये तसा फारसा फरक नाही। हे हा हूँ हे ह्याच्यातच आहे। आणि हिंदी भाषा मला तरी वाटत नाही मराठी मुलांना सक्तीची करावी किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्यांना सक्तीची करावी। ताई, तुमचं काय मत आहे? नमस्कार। सर्वप्रथम म्हणजे मुलं ही 6 वर्षाची पहिलीला जातात, बरोबर? त्यांची बौद्धिक विचार हा म्हणजे कितपत ती लोक शिकू शकतात, कारण एका वेळेला 3 भाषा, इंग्रजी भाषा, मराठी भाषा आणि हिंदी भाषा, तसं बघितलं तर हिंदी वर्णमाला आणि मराठी वर्णमाला ही सेम आहे, पण त्याच्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन वाढू शकतं। सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे, ते मुलांना हे समजलं पाहिजे, कळलं का? आणि हे सरकारला समजलं पाहिजे की त्या मुलांवरती एवढी सक्ती करू नये। थोडी मोठी होऊ दे, नंतर मग ते शिकणारच आहेत, बरोबर ना? हिंदीमध्ये ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर म्हटलं जातं आणि मराठीमध्ये ज्ञानेश्वर म्हटलं जातात। आज आमच्या मराठी मुलांवर ते संस्कार झाले की ज्ञानेश्वर, तर ते ज्ञानेश्वर विसरून जाणार आहेत। मग ती जर ठेवण्यासाठी ही भाषा कंटिन्यू, मराठी या भाषेचं अस्मिता जमण्यासाठी आम्हाला हे आंदोलन करायचं। आणखीन एक गोष्ट, महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये शाळांमध्ये काही शिक्षक नाही आहेत, मुलांना शिकणारी पुस्तकं नाही आहेत, शाळेची स्थिती सुद्धा अगदी घाणेरडी आहे, त्यांना बसायला जागा नाही आहे। त्यावरती सरकारने विचार करावा। सर्वात नक्कीच पालक असतील ते त्यांचं मत जे आहे ते या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतंय। मनसेने हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि या संदर्भात आज एक महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे, त्यामुळे या सगळ्या संदर्भात काय निर्णय होतो याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। निश्चित देवेंद्र, शाळांची सुधारणा करण्यापेक्षा हिंदी सक्ती का केली जाते असा प्रश्न मनसेकडून विचारला जातो आणि विद्यार्थी आणि पालकांचा सुद्धा प्रतिसाद मिळतोय। या आवाहनाला सरकारकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।